Welcome, dear learners and viewers. Today's our topic is voice, direct and indirect object. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉइस या विषयाची मूलभूत माहिती घेतली होती. सामान्यपणे विधान वाक्यांचं म्हणजे ॲसर्टिव्ह सेंटेन्सेसचं ॲक्टिव्हचे पॅसिव्ह किंवा पॅसिव्हचे ॲक्टिव्ह व्हॉइस कसे करावे याची किमान माहिती आपल्या सर्वांपर्यंत नक्की पोहोचली असं मी समजतो. यावेळेला या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या वाक्याचं डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसे ओळखावे याबद्दल पाहू. हाऊ टू आयडेंटिफाय ॲन ऑब्जेक्ट. कुठल्याही वाक्याचं कर्म किंवा ऑब्जेक्ट कसे ओळखावे हा आपल्यासमोर नेहमीच एक प्रश्न असतो. याचं उत्तर आहे बाय आस्किंग क्वेश्चन्स. त्याच्यासमोर मी 2 ॲरोज दाखवलेले आहेत, व्हॉट आणि दुसरा आहे हुम. टू ॲन ॲक्शन व्हर्ब म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये जो कृतिशील क्रियापदाचा शब्द आहे किंवा कृतिशील क्रियापद आहे त्या क्रियापदाला किंवा व्हर्बला आपण 2 प्रश्न विचारायचे आहे. अर्थात ॲट ए टाईम 2ही नाही. त्यातील पहिला प्रश्न हा नेहमी व्हॉटने विचारावा आणि जर त्याचं उत्तर मिळत नसेल तर हुमने प्रश्न विचारून त्या वाक्यातील ऑब्जेक्ट शोधण्याचा प्रयत्न करावा. कधीकधी आपल्याला पहिल्याही प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर मिळेल. काही वेळेला पहिल्याचं मिळेल तर दुसऱ्याचं मिळणार नाही किंवा पहिल्याचं मिळालं नाही म्हणून दुसऱ्याचं मिळेल. अशापैकी जीही स्थिती असेल त्यामध्ये या 2ही प्रश्नांतून आपल्याला ऑब्जेक्ट शोधायचा असतो. आता इथे दिलेलं उदाहरण, ही गेव मी अ बिग स्माईल. या ठिकाणी मी तुमच्यासमोर जे उदाहरण दिलेलं आहे त्याचा सब्जेक्ट हा ही आहे. गेव हे त्याचं व्हर्ब आहे जे सेकंड फॉर्म म्हणजे पास्ट फॉर्ममध्ये आहे आणि आपण त्याला 2 प्रश्न विचारलेले आहे. गेव व्हॉट आपल्याला दिसतं आहे, मी ॲरो दाखवून त्या ठिकाणी व्हॉटला सर्कल पण केलेलं आहे. गेव व्हॉटचं उत्तर मिळालेलं आहे अ बिग स्माईल. तेव्हा व्हॉटने मिळालेलं जे उत्तर आहे त्याला आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणायचं आहे. कारण कृतीचा थेट परिणाम ज्याच्यावर दिसतो त्याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो आणि ज्यावरती अप्रत्यक्ष परिणाम होतो त्याला आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो. मग गेव हुम, हुमचा अर्थ होतो कोणाला, तर उत्तर आहे त्याचं मी. म्हणून या ठिकाणी या वाक्यामध्ये आपल्याला 2 ऑब्जेक्ट्स दिसत आहेत. एक आहे अ बिग स्माईल आणि दुसरा आहे मी. या मीला आपण O2 लिहिलेला आहे आणि अ बिग स्माईलला O1. तर O1चा अर्थ डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि O2चा अर्थ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. बस हे आपल्यासाठी सांकेतिक अर्थानं समजण्यासाठी आहे. असा कुठलाही फॉर्म्युला नाही की त्याला O1 लिहा आणि O2 लिहा, हे आपल्या समजण्यासाठी आहे. जर तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसे ओळखावे हे जर कळलं असेल तर आता आपण काही उदाहरणं पाहू. विद्यार्थी मित्रांनो, या स्क्रीनवर आपल्याला एक वाक्य दिसतं आहे, इट टाईड अस टुगेदर. याला मी लेबलिंग केलेलं आहे. इट हा त्या वाक्याचा सब्जेक्ट आहे. टाईड हे त्याचं ॲक्शन व्हर्ब आहे जे टाय या ओरिजिनल फॉर्मचं सेकंड फॉर्म म्हणजे पास्ट फॉर्म म्हणून त्याच्या खाली आपण V2 लिहिलेला आहे. त्यानंतर आपण त्याला प्रश्न केलेला आहे व्हॉट. त्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही म्हणून आपण पुढचा प्रश्न केलेला आहे हुम. टाईड हुम, कोणाला बांधले. त्याचं उत्तर मिळतं आहे अस. आणि पुढचा शब्द टुगेदर, एकत्रित, हा त्याच्याबद्दल अधिकची माहिती देणारा शब्द आहे म्हणून त्याला सी म्हणजे कॉम्प्लिमेंट असं लेबलिंग आपण केलेलं आहे. आता या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करावं ते आपण बघू. अस हे प्रोनाऊनचं, वी या प्रोनाऊनचं दुसरं रूप आहे
ज्याला आपल्याला पहिल्या रूपामध्ये न्यायचं आहे. असचं फर्स्ट फॉर्म वी ते आपण सर्वात आधी लिहिलेलं आहे. त्यानंतर कारण आपल्याला नियम आठवत असेल तर पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करताना सब्जेक्टच्या ठिकाणी ऑब्जेक्टला लिहावे, म्हणून आपण असचं फर्स्ट फॉर्म वी हे पहिल्यांदा लिहिलेलं आहे. त्यानंतर काळ बघितलेला आहे, तर S+V2 हे कन्स्ट्रक्शन असल्यामुळे हे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे, म्हणून येथे आपण टू बीचं भूतकाळाचे दोन रूपं वॉज आणि वेअर यापैकी वीच्या पुढे वेअर हे लिहिलेलं आहे. त्यानंतर टाईड हे पास्ट फॉर्ममध्ये असणारं ॲक्शन व्हर्ब ज्याला आपण V3मध्ये कन्व्हर्ट करणं अपेक्षित आहे. कुठलंही वाक्य हे पॅसिव्ह करत असताना त्या क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म करणं आवश्यकच असतं. या ठिकाणी टाईड हे जरी दिसायला स्पेलिंगसारखं आहे तरी इथे मात्र पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन असल्यामुळे त्याला आपण V2 ऐवजी V3 असं ट्रीट करायचं आहे किंवा समजायचं आहे. त्यानंतर पुढचा शब्द टुगेदर हा जसचा तसा लिहिलेला आहे आणि शेवटी बाय या प्रिपोजिशनने मूळ वाक्यातला सब्जेक्ट इट हा आपण त्या ठिकाणी लिहिला आहे आणि वाक्य संपवलं आहे. वी वर टाईड टुगेदर बाय इट. अशा रीतीने आपण या वाक्याचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करून बघितलेलं आहे. आता पुढचं वाक्य ही गेव मी अ बिग स्माईल हे आपण ऑलरेडी हाऊ टू आयडेंटिफाय अन ऑब्जेक्ट याच्यामध्ये बघितलं आहे, त्याच्यामुळे जास्त विस्तारानं आपण त्यात जाणार नाही. फक्त या वाक्याचं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन कसं केलं आहे तितकं आपण बघा. या ठिकाणी व्हॉट या प्रश्नाचं पण उत्तर आहे अ बिग स्माईल आणि हुम या प्रश्नाचं उत्तर मी. म्हणजे या वाक्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे दोनही उपस्थित आहे किंवा उपलब्ध आहे. अशावेळी आपल्याला या वाक्याचे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करताना नॉर्मली डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे व्हॉटने मिळणारं जे उत्तर आहे त्यांनी पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनची सुरुवात करावी. म्हणून आपण पहिलं वाक्य ए बिग स्माईल या डायरेक्ट ऑब्जेक्टने केलेलं आहे. त्यानंतर टेन्स फॉर्म बघितला S+V2 म्हणजेच पुन्हा सिम्पल पास्ट टेन्स, म्हणून टू बीचं पास्ट फॉर्म वॉज आणि वेअर यापैकी वॉज या ठिकाणी घेतलेलं आहे. अ बिग स्माईल वॉज. त्यानंतर नियमाप्रमाणे गेव या ॲक्शन व्हर्बचं थर्ड फॉर्म गिव्हन. गिव, गेव, गिव्हन. त्यानंतर मग पुढचा ऑब्जेक्ट उरतो आहे तो मी, तो जसचा तसा लिहिला आहे. त्यानंतर बाय या प्रिपोजिशनसह शेवटी मूळ वाक्याचा सब्जेक्ट ही, त्याचं दुसरं रूप हिम लिहून या वाक्याचा आपण शेवट केलेला आहे. अ बिग स्माईल वॉज गिव्हन मी बाय हिम. हे एक पद्धत झाली. दुसरी पद्धत म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्टलासुद्धा आपण घेऊन करू शकतो. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे हुमने मिळणारं उत्तर मी, याचं आपण प्रथम रूप म्हणजे आय असं लिहून दुसऱ्या पद्धतीने या वाक्याची सुरुवात केलेली आहे. पुन्हा काळ पास्ट असल्यामुळे आपण टू बीचं फॉर्म वॉज आणि वेअरपैकी आयच्या पुढे वॉज ठेवलेलं आहे. त्यानंतर ॲक्शन व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म गिव्हन. मग डायरेक्ट ऑब्जेक्ट अ बिग स्माईल आणि शेवटी बाय आणि हीचं कन्व्हर्शन हिम. आय वॉज गिव्हन अ बिग स्माईल बाय हिम. अशा रीतीने आपण एका वाक्यात दोन ऑब्जेक्ट आले म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, तर त्याचे कशा पद्धतीने पॅसिव्ह वाक्य करावे हे आपण या ठिकाणी बघितलं. शेवटी आपण आणखी एक वाक्य बघूया. ही गेव मी 3 फ्लॅग्स. याही वाक्यामध्ये गेव या ॲक्शन व्हर्बला आपण दोन प्रश्न विचारलेत, व्हॉट आणि हुम, आणि त्याची उत्तरं 3 फ्लॅग्स आणि मी असे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट रूपामध्ये आपल्याला इथे स्क्रीनवरती दिसत आहे. ठरल्याप्रमाणे डायरेक्ट ऑब्जेक्ट 3 फ्लॅग्स याने आपण पहिल्या पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनची सुरुवात केलेली आहे. 3 फ्लॅग्स पुन्हा वाक्याचा काळ S+V2 म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स, म्हणून टू बीचं रिप्रेझेंटेशन वॉज आणि वेअरपैकी वेअर या ठिकाणी घेतलं आहे. त्यानंतर गेव या ॲक्शन व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल गिव्हन. त्यानंतर
इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मी आणि शेवटी बाय आणि सब्जेक्ट आहे ही, म्हणून त्याचं कन्व्हर्शन हिम. या पद्धतीने 3 फ्लॅग्स वर गिवन मी बाय हिम ही एक पहिली पद्धत. आणि दुसरी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मीचं कन्व्हर्शन आयमध्ये करून आय वॉज गिवन, पुन्हा डायरेक्ट ऑब्जेक्ट 3 फ्लॅग्स आणि शेवट बाय ही ऐवजी हिम. आय वॉज गिवन 3 फ्लॅग्स बाय हिम. अशा रीतीने आपण एका ॲक्टिव्ह वाक्याचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कन्व्हर्शन करताना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसे ओळखावे, त्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन कसे त्याचे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करावे याबद्दलची मूलभूत चर्चा आपण या ठिकाणी केली. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजला असेल, कन्सेप्ट हा तुमचा स्पष्ट झाला असेल. तर या व्हिडिओला आपण लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.